अर्जुनराव, तुम्ही सांगितलं ना कशामुळे गावाला जेवण दिलंय? अरे याच्यामुळं सांगत असतो ती गटार गंगा पियत जाऊ नका भाड्या हो. काल सांगितलं नव्हतं रे तात्याची 61 आहे म्हणून जीव घालायला लागलो सगळ्यांना. जेव्हा जेव्हा खावा सगळीजण फुकटचं खायला सोकावल्यात बघ. तात्या, आपल्या गावात अशी एसटी कोणाची आली नव्हती, 61 कोणाची झाली नव्हती. अरे माझ्या 61चं जेवण आहे का माझ्या सुक्काचं जेवण आहे तेच कळना झालंय. हो, आता काय झालं? या जेवणात काय दारू नाही काय नाही. अरे 61 वर्षाचं झाल्यावर सुद्धा जर दारूच प्याव वाटत असन तर 61 वर्ष जगून फायदा काय? आणि मी म्हणतो प्यायला मिळत नसेल तर जगून काय फायदा आहे? तात्याचा मुद्दा एकदम पटलेला आहे आपल्याला पण एकदम परफेक्ट पटलेला आहे. ए तू गब्बस आहे भिकार बंबून हातात चंबू. जा जेवून घे. कसं जेवू? 61 वर्ष जगून तात्यांनी केली दारूवरती मात, पण दारू पेल्याशिवाय मला जेवणच नाही जात. अरे मग बाळा खा थोडासा भात, नाही तर ढोंगणावर हातो ला. अरे अरे नाही रे, अरे खरंच होय ना उलटी मला. हे अरे असं बोलू नको, उलटी कर नाही तर औषध कसं बाहेर पडेल. दारू पिणं म्हणजे एक उत्सव आहे, त्याचा उरूस होऊ नये आणि पेल्यानंतर आपला कधी वाकार युनूस होऊ नये. अरे बाबा, दारूसाठी एवढा त्रास सहन करावाच लागल. अरे तुम्हाला सांगतोय ना, तीच वाकारी बाहेर येत नाही रे. काय रा आता कशी झाली उलटी? अरे बायकोचा वच्चीचा चेहरा डोळ्यासमोर आला, बाळा 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 सगळं बाहेर पडलंय. मग आता तुला भरा भरा प्यावशी वाटते ना? वाटतंय, थोडं थोडं वाटतंय. अरे मग चल. देवाने ह्या वेळी तरी लोकांची दारू सोडवावी. अगं देव सुद्धा थकला असं एवढ्या टायमाला शब्द घेतात त्याच्या दारू सोडण्याच्या. तरी सुद्धा मला खात्री आहे तुझ्या प्रयत्नाला नक्की यश येईल. ए तुझ्या म्हणजे काय? आपल्या प्रयत्नांना म्हण. ए मास्तरीन बाई, मी एकटाच लढतोय का? बरं, आपल्या प्रयत्न. अरे पेलस का काय तू पुन्हा? तुला काय वाटलं आमच्या जेवणात औषध मिळवलं म्हणजे आमची दारू सुटेल? अरे दारूच्या वासानं तुम्हाला मळमळ होत होती ना गटार तोंड्या हो. काय जादू केली रे? 2 बोट घेतली. कुणाची? माझी. ही 2 बोट घेतली, पार पडीची बेल टेकवली, जेवणासकट तुझं औषध आमचं औषधात. लय तुमच्या डिप्या चालत्यात रे प्यावड्या हो. मग उगीच ना आम्ही दारू पेत. एक लक्षात ठेव, या स्वभावाला औषध नो. आईला ही आयडिया पण फ्लॉप गेली. थांबा. बाळ्या, आज देवळात एवढा कसला आवाज यायला लागला रे? त्याच्यातले एकाने कोणतरी महाराजांना माळा घालणार. ही आणि काय भानगड आहे? काय भानगड आहे म्हणजे तो बाबा म्हणे माळे घालतो, शपथ घालतो आणि दारू सुटते. खरंच काय? महाराज बोला. काही करा पण गावात दारू बंदी झाली पाहिजे. दारू मुक्त गाव करून टाका. सगळ्यांची दारू सोडवा महाराज. तुला दारू सोडायची आहे? तात्या, दिवसा लय वाटते दारू सोडावी. प्रत्येक दारुड्याचं हेच दुखणं आहे बाळ्या. दिवसा वाटतंय सोडावं आणि रात्री वाटतंय वडावं. उठ बेटा, तू सांग, तू का दारू पितोस? हे तुला बोलवताय तू? नाही नाही, तू नाही, तू. मी काय काय महाराज? दारू पिऊन लिव्हर खराब होते ना? हो. मग हे माहित असून सुद्धा तू दारू का पितोस? अहो त्याचं काय ना, नाही म्हणजे अहो सगळे लोक जर कर्जाने मेले तर सरकारची किती बदनामी होईल का?
त्याच्याऐवजी थोडे दारूने मेले तर तेवढा सरकारला दिला असा. खाली बस. बस. चल चल बाबा चल, तू म्हणतोयस कुठे? टिंग मध्ये नाही, टंग मध्ये जायचं. चल, चल. महाराज, मी दारू पितो, पण दारू पिताना मी एक तत्व पाळतो. नाही म्हणजे सोसल तेवढीच पितो, सगळी थोडी संपली पाहिजे, उरली तर घरी नेतो. खाली बस. ये बेटा ये. बेटा, मी तुझ्या बाप्पाच्या वयाचा आहे. माफ करा काका, पण तुम्ही सुद्धा दारू पिऊ नये. अहो तुम्ही उलट सगळ्यांना सांगितलं पाहिजे की दारू सोडा. कशापायी? अहो दारूमुळे लोक मरतायत. खोटं आहे सगळं. लोक देशाच्या कल्याणासाठीच दारू पित्यात. हा, लोकसंख्या ताब्यात राहती. माणसं दारू पिऊन येत्यात, झोपत्यात, उठतच नाही, झोपूनच राहत्यात. नाही, दारू बंदी जर केली तर दुसरं कामच काय लोकसंख्या वाढवण्या पलीकडे. तुझं नाव काय बेटा? माझं नाव आहे बाळू झिंगे. माझा पंजा दारू पिऊन मेला, माझा आजा दारू पिऊन मेला, माझा बा दारू पिऊन मेला. मी सुद्धा परंपरा खानदान्याला मीच होतो. यांची परंपरा. बसा बसा बसा. तू उठ बेटा, तू सांग, तू का दारू पितोस? तुमचं लगीन झालंय का? नाही ना, लगीन करा. अहो आम्ही तर फक्त सांच्यालाच पितो. महाराज, तुम्ही तर पाठापासून सुरुवात करा. नाही महाराज, तुम्ही जरा शांत बसा. हे बघा, या जनकवडे महाराजांच्या नावानं जो जो गळ्यात माळ घालीन त्याची दारू सुटल, आणि जास्तीत जास्त ही माळ जो गळ्यात ठेवीन त्याला एक कार बक्षीस भेटल. भेटल. चला, कोण कोण माळ घालणार? अरे तू तर दारू पित नाही, तुला कशाला माळ पाहिजे? आजपासून सुरू करतो. उद्या माळ द्या, परवा गाडी मिळेल. काय रे लेकाऊ, आज दारू नाही का प्यायची? वच्ची बायको कुणाची? माझी. दारू सोडली तिच्यासाठी. कधीपासनं? कालपासनं. जेन्या तुझं काय? माझा मूडच नाही. कधीपासनं? कालपासून. हात्याच्या मन्यात तुमचं. दारूच्या गुत्त्यावर गावकऱ्यांचा गराडा आहे, पण चौथीच्या पुस्तकात मात्र दारू बंदीवर धडा आहे. तोच वाचतोय कालपासनं. हात्याच्या बाळासाहेब तुमचं. हे काय हालताय समजा. माझा पण जीव कसा विचारलाय व? कधीपासनं? कालपासनं. कालपासनं. अरे कालपासनं काय? अरे 7 उन्हाळे सुसून सगळा माळ उजाड झाला आणि तेवढंच पावसाळा सुसून एक फूट उगवला नाही. तुम्हाला काय वाटतं मी खुळा आहे? अरे सांगा की मनातलं कार पाहिजे म्हणून. सहजासहजी कार मिळेल तर कोणला नको? अरे पण लेकाओ, कार मिळणार एकाला, त्याच्यासाठी सगळ्यांनी कशाला सोडायची? तात्याचा पॉइंट एकदम करेक्ट आहे. अरे जो माळकरी शेवटपर्यंत दारू नाही पिणार त्यालाच मिळणार ना कार. अयो, अरे अरे माळकरी होता ना तू कालपर्यंत. मग अरे अरे देवा देवा देवा, यांच्या आईचे नालायक, यांचे गंध टिळे माळकऱ्यांचे आणि घरी हाल बायकांचे. सत्यानाश आहे सगळा.